आजचा विषय आहे सार्वजनिक जीवनातून निवृत्ती कधी घ्यावी. विषय तसा भावनाशील आणि मानसिक दमछाक करणारा विषय आहे. हो, आपण 40शीचे होतो, 50शीचे, नंतर 60चे, नंतर 70चे, नंतर 80चे. पण आपण सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती असं काही असतं हे ध्यानातच घेत नाही. आपण सगळीकडे कौटुंबिक मेळाव्यांमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या कुटुंबात किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये, पतपेढ्यांमध्ये, स्पोर्ट्स क्लब असतील, गावची मंडळं असतील, सगळीकडे ना आपण तशीच आपली हिरिरीने मतं मांडत असतो आणि ती मान्य करा आग्रह धरत असतो, उत्साहाने कार्य करायचा प्रयत्न करत असतो. पण हे कुठेतरी कधीतरी थांबवलं पाहिजे हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि हाच आजचा माझा विषय आहे की सार्वजनिक जीवनातून निवृत्ती कधी घ्यावी. तर ऐका, मग आपण कधी याचा विचारच नाही करत. आपण तरुण असताना वेगवेगळ्या मंडळांमध्ये, सहकारी सोसायट्यांमध्ये, स्पोर्ट्स क्लबमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह असतो खूप आणि खूप सहभाग घेत असतो सोशल वर्कमध्ये. बरेच जणं सोशल वर्कमध्ये जेव्हा सहभागी होतात तेव्हा खूप उत्साहाने काम करत असताना हळूहळू गुंतून पडतात त्या संस्थांसाठी तनाने, मनाने, धनाने. आणि ह्याच्यामध्ये आपली 40शी उलटून जाते, 50शी उलटून जाते, 60 उलटून जाते. त्यावेळेला जे आपले सहकारी असतात त्यांच्याबरोबरचे आपले विचारही पटत असतात. नंतर वयाप्रमाणे काही नवीन सहकारी बऱ्याच ठिकाणी ॲड होतात. मग ती गृहनिर्माण सोसायटी असेल, पतपेढी असेल, स्पोर्ट्स क्लब असेल, गावचं मंडळ असेल. आणि आपला आतापर्यंत सन्मानाने ऐकणारे, ते निर्णय राबवणारे लोकांचं थोडंसं सहभाग कमी झाल्यामुळे आणि नवीन लोकांचे नवीन विचार, नवीन परिस्थिती, ह्याच्यामुळे होतं काय की आपण आग्रहाने मांडलेले आपले विचार यांचं कधीकधी गांभीर्याने घेतले जात नाहीत किंवा त्यांची अंमलबजावणी कधीकधी हळूहळू होते. आणि इथेच आहे ना थोडं आपल्याला जाणवायला लागतं की काहीतरी चुकतं आहे. पण आपल्या हे लक्षात येत नाही की आपण आता सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायची वेळ आलेली आहे. कदाचित आपले विचार आपल्याला किती योग्य वाटले तरी नवीन परिस्थितीमध्ये, नवीन वातावरणामध्ये जुळू शकतील की नाही ह्याचा आपल्यापेक्षा येणारी नवीन लोक लवकर त्याचा अंदाज घेतात. आणि मग ते आपला अपमान करण्यापेक्षा काय करतात की त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही किंवा ते विचार फॉलो केले जात नाही किंवा त्यांच्याकडे हळुवारपणे दुर्लक्ष केलं जातं. आणि आपण मात्र उगाचच्या उगाच हर्ट होत राहतो की अरे, मी एवढं सुचवलं, मी एवढं सांगतो आहे तरी हे लोक ऐकत का नाही. कारण आपण अनेक वर्ष त्या संस्थेसाठी दिलेली असतात आणि आपली अटॅचमेंट असते. आणि आपण त्या परिस्थितीत तसा विचार नाही करत की आपण पण आता इथून एक्झिट घ्यायला पाहिजे. कारण आपण विचार नाही बदलू शकत, पण परिस्थिती बदलेली असते. बदललेल्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार बदलू शकत नाही, नवीन लोक येऊनच ते अंमलात आणू शकतात. तर अशा वेळेला फार थोड्या जणांना त्याचं परिस्थितीची जाणीव असते की आपण आता हळूहळू एक्झिट घेऊया. याच्यामुळे होतं काय, आपलाही सन्मान राहतो आणि समोरच्यांनाही वाईट वाटत नाही की आपण ह्या जुन्या जाणत्या माणसांचा अपमान केला म्हणून. आणि हे सगळीकडे लागू आहे. आपल्या कौटुंबिक निर्णयामध्ये, स्नेहांमध्ये, इतर ठिकाणी सगळीकडे लागू आहे की आपण आपला विचार लादण्याचं हळूहळू कमी करत गेलं पाहिजे. आणि आपण आपल्याच लक्षात गुंतवलं पाहिजे आपल्या छंदांमध्ये की चला आता आपण ह्या एजमध्ये काय करू शकतो, चला पुस्तक वाचूया, पर्यटन करूया, कुटुंबाला वेळ देऊया. बस झाला आता. धावपळ करणं आणि हिरिरीने सार्वजनिक याच्यात भाग घेणं आपल्या काही शारीरिक क्षमतेमध्ये बसत नाही.
आता आपलं शरीर पण कुठेतरी कुरकुर करायला लागलं आहे. आपण ते धुडकारून सगळं काम करतो आहे. त्यापेक्षा आपलं थोडा आराम करूया, निवांत जगूया, मस्त मजा करूया, असं आपण स्वतःला टर्न केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात किंवा आपला अपमान करतात का, किंवा आपण म्हणजे हा जो गैरसमज आहे सहज टाळता येऊ शकतो. मला वाटतं तुम्हाला माझे विचार नक्कीच पटले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, मला रिप्लाय कळवा. बाय.